नमस्कार, जय महाराष्ट्र. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलोय नडगावतर्फे बिरवडे जिल्हा परिषद गटातील चापगाव या ठिकाणी आणि आपल्यासोबत इथले काही ग्रामस्थ, इथले काही मतदार आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांचा मतदानाचा कौल जाणून घेणार आहोत. तुमच्या गावामध्ये विकास कामं ही कोणकोणत्या प्रकारची झालेली आहेत? तुमचा पाठिंबा नक्की कोणाला असणार आहे? शिवसेना की राष्ट्रवादी? आमच्या गावामध्ये फक्त भरत शेठ आणि विकास शेठ यांच्या माध्यमातूनच कामं झालेली आहेत. दुसरे कोणाच्याही माध्यमातून एकही काम अद्याप झालेलं नाही. आता तसं म्हटलं आमच्या गावात झालेली कामांचं जर का हे द्यायचं झालं तर स्मशानभूमी शेड, दुसरं रायगडेश्वर मंदिराच्या समोरचा सभामंडप, आदिवासी वाडीवर संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ता, आमचा रायगड रोडपासूनचा गावापर्यंतचा रस्ता म्हणजे मेन रस्ता, डांबरीकरण, गावापासून सोमजाई मंदिरपर्यंतचा मेन रस्ता म्हणजे रोड आहे, तो एक डांबरीकरण झाला. सोमजाई मंदिराजवळ सभामंडप आणि स्टेजचं बांधकाम हे शेडच्या माध्यमातूनच झालेलं आहे. विरोधकाच्या माध्यमातून एकही काम या चापगाव ग्रामस्थ म्हणजे चापगाव हद्दीमध्ये अद्यापही झालेलं नाही. आणि हा चापगाव आणि आदिवासीवाडी हा 100% म्हणजे ह्या विभागामध्ये पण 100% गाव अजूनपर्यंत हा शेठच्या पाठीशी आहे आणि विकास शेठच्या पाठीशी आहे. आणि हा गाव कुठेच इकडे-तिकडे होणार नाही, याची आम्ही आम्ही तुम्हाला या शाश्वती ठिकाणी देतो. विरोधकांचं आव्हान आपल्याला कशाप्रकारे आहे? आमच्या इथं विरोधकच नाही आहे. आम्ही विरोधकांना इथं बसायला पण देत नाही अजूनपर्यंत. हा आमचा चापगावचा इतिहास आहे. आता त्यांची युती झाली. बीजेपी राष्ट्रवादी युतीचे उमेदवार आपल्या समोर उभे आहेत. मग काय कशाप्रकारे आव्हान वाटतंय? काहीच आव्हान नाही. बीजेपीचं पण आव्हान नाही, ह्या विभागात आणि राष्ट्रवादीचं पण आव्हान नाही. कारण का, तर विकास शेठ उभे असल्यामुळे आणि पंचायत समितीला सुरेश महाडिक उभे असल्यामुळे त्यांचं आम्हाला आव्हान वाटतच नाही. काय वाटतंय कोणाचा पारडा जड वाटतंय? विकास गोगावले की निलेश महाडिक जे राष्ट्रवादीचे उमेदवार समोर उभे आहेत? काय वाटतंय? सुरेश महाडिक आहेत ना पंचायत समितीला, त्यांचं पारडं जड होईल असं. जिल्हा परिषदेसाठी विकास विकास शेट आहे. शेठ गोगावले उभे आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय त्यांचं पारडं कसं आहे? त्यांचं पारडं जड होईल. का कशामुळे असं वाटतंय? कारण ते आमच्या गावात आमच्या मोरे भाऊकीसाठी म्हणजे एक शेड बांधून दिलेली आहे. अजून कोणकोणती विकास कामं तुमच्या गावामध्ये झालेली आहेत? ते आता सरपंचांनी सांगितले. बरोबर. आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत. मला सांगा कोणकोणते मूलभूत प्रश्न आपल्या या गावामध्ये होते आणि ते सोडवण्यासाठी आपण कोणाच्या मागे उभे राहणार? कोण विजयी होतील? आमचं मत विकेस शेठ गोगावलेंनाच. त्यांच्यामुळेच आमच्या गावात नळाचं पाण्याचा थोडा प्रॉब्लेम होता, पण त्यांच्या माध्यमातून पाण्याचा हा प्रॉब्लेम पूर्ण दूर झालेला आहे. आता आम्हाला भरपूर पाणी असतं. अगदी 24 तास म्हटलं तरी पाणी आम्हाला मुबलक प्रमाणात पाणी मिळतं. आमचं मत विकास शेठना. कोणकोणत्या शासकीय योजनांचा लाभ भेटला आणि कशाप्रकारे भेटलाय? कोणाच्या माध्यमातून भेटलाय? आम्हाला भरत शेठ गोगावले, विकास शेठ गोगावले तसेच आता सुरेश महाडिक यांच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेचा जो लाभ आहे, उज्ज्वल योजनेचा, आम्हाला वर्षाला 3 सिलेंडर मिळतात. काय सांगाल तुम्हाला कुठल्या शासकीय योजनेचा लाभ भेटलाय ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडतोय? आम्हाला बांधकाम योजनेतून भांड्यांचं स्कीम चा आम्ही फॉर्म भरले. शिवाय आमच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी आम्ही फॉर्म भरले. कोणाच्या माध्यमातून हा लाभ भेटला तुम्हाला? फक्त भरत शेठ, विकास शेठ आणि आपले सुरेश महाडिक यांच्या माध्यमातूनच. आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये काही आम्हाला स्कीम आली तरी ते स्वतःहून आमच्या गावामध्ये येऊन प्रत्येक गोष्टीचं आम्हाला माहिती देतात आणि आम्हाला त्याचा लाभ घ्यायला म्हणजे भाग म्हणजे सांगतात. कुठली योजना आपल्या या ठिकाणी राबवली गेलेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ भेटलाय? आम्हाला आयुष्यमान कार्ड सर्व गावांना लाभलेलं आहे त्यांच्यामुळे. विकास शेठ, भरत शेठ गोगावले आणि सुरेश महाडिक यांच्यामुळे. कशा प्रकारे तो लाभ भेटलाय तुम्हाला? त्यांच्या टीमविषयी. आपल्या इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असतात. त्यामुळे असा आपल्याला कोणता प्रसंग आठवतोय का, की भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून कुठल्या प्रसंगाला त्यांनी मदत केली आहे, असं काय आठवतं? हां, आम्हाला आमच्या इथं आदिवासीवाडी आहे. आदिवासीवाडीवर गेल्या वर्षी म्हणजे ह्याच्या छबिन्याच्या दिवशी ते लोकं जत्रा करून येत असताना एक परिवाराचा बाईकवर ॲक्सिडेंट झाला. म्हणजे वडील आणि 3 मुलं असे ते बाईकवर येत असताना ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्याची तिन्ही मुलं, पाय आणि हात तिन्ही मुलांचे फ्रॅक्चर झाले होते. तर ते फ्रॅक्चर झालेले असताना आम्ही त्यांना सरकारी दवाखान्यात नेले. सरकारी दवाखान्यात त्यांच्यावर ट्रीटमेंट झाली नाही. तिथून माणगावला हलवले. माणगाववरून मग तिथं पण घेतलं गेलं नाही. मग MGMला गेलो. MGMला त्यांना ॲडमिट केली. ॲडमिट केल्याच्यानंतर त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मग आम्ही शेठच्या मार्फत म्हणजे शेठजवळ संपर्क केला असता शेठनी त्यांना ₹10,000 खर्च आला
आणि MGM हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च हा शेठनी त्या आदिवासींसाठी केला. त्यामुळे आज ती मुलं शेठच्या माध्यमातून म्हणजे शेठनी मदत केल्यामुळे आज ती चालाय फिरायला लागली आहेत. अक्षरशः त्यांचे पायाचे तुकडे-तुकडे झाले होते एका मुलाचे, त्यांच्या मुलाचं. तर आज त्या शेठच्या माध्यमातून आणि शेठच्या आशीर्वादाने आज ती मुलं चालू फिरू लागलेली आहेत. विकास गोगावले आपल्या भागातून निवडणूक लढवत असल्यामुळे या भागाचा विकास अजून मोठ्या प्रमाणावरती होईल असा आपल्याला विश्वास आहे का? 100% विश्वास आहे आम्हाला. कारण जो विकास शेठच्या माध्यमातून पण भरपूर झालेला आहे. पण विकास शेठ जर का ह्या मतदारसंघातून निवडून आल्याच्या नंतर हा 10 पट आणखी विकास होईल, याची आम्हाला शाश्वती आहे. आपल्या भागातील समस्या अजून कोणकोणत्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपण कोणाच्या मागे उभे राहणार? आम्ही भरत भरत शेठच्याच शेठच्याच मागे उभे आहे. आमचा फक्त अंतर्गत रस्त्याचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. ते ते करणारच करणार. आहे. ते आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. राज्याची राजधानी किल्ले रायगड आपल्या इथून जवळ आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटक किंवा शिवभक्त आपल्या या ठिकाणी येत असतात. त्या दृष्टीने कोणता विकास होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतंय? मला असं वाटतंय की महाड ते रायगड रोडपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र एक हवंय. कारण आम्हाला जर कोणाला दवाखान्यात न्यायचं झालं तर एकतर पाचाडला जावं लागतं नाहीतर महाडला. समजा एमर्जन्सीमध्ये त्याला अटॅक आला किंवा दुसरा कुठला आजार आला, तर एवढा रस्ता संपेपर्यंत शेवटी जीवाला धोका आहे. त्यामुळे आम्हाला आरोग्य केंद्र जवळपास उपलब्ध करून द्यावा आणि इकडे एवढे पर्यटक येतात. आम्ही स्थानिक लोकं आहोत. आम्हाला गाडी पेट्रोल भरण्यासाठी महाडला लांब जावं लागतं. तर एक पेट्रोल पण इथे कुठे जवळपास महाड ते रायगड रोडपर्यंत उपलब्ध करून द्यावं. बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला कशा प्रकारे वाटतो? बेरोजगार कारण आमच्या गावामध्ये आजूबाजूच्या आणि आमच्या सगळ्या गावामध्ये रोजगार जवळपास नाही त्यामुळे लोकं पुणे, मुंबई, सुरतला स्थलांतरित झालेत. तर आम्हाला काहीतरी शेठनी चांगल्या प्रकारे ठोस असा रोजगारासाठी उपलब्ध काहीतरी सोय करून द्यावी. आता रायगड किल्ला आपल्यापासून जवळ आहे. त्यामुळे त्या ठिकाणी होणारी रोजगार निर्मिती यामध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावं असं आपल्याला वाटतंय का? नक्कीच द्यावं. कारण जरी महिलांसाठी जरी इथे आम्हाला स्टॉल वगैरे टाकायचे झाले किंवा आणखी दुसरे काही समस्या झाल्या तर शेठने आम्हाला नक्कीच काहीतरी उपलब्ध करून द्यावं. कारण पर्यटक खूप असतात. अगदी डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत पर्यटकांची खूपच गर्दी असते. विकास गोगावलेंच्या माध्यमातून हे प्रश्न सुटू शकतील असा आपल्याला विश्वास आहे का? 101% विकास शेठच्याच माध्यमातून सुटेल अशी आम्ही शाश्वती देतो. आपला पाठिंबा कोणाला आहे? कोण निवडून येऊ शकतो? आमचा पाठिंबा फक्त विकास शेठ, भरत शेठ आणि सुरेश माडिक यांनाच. कारण आमच्याकडे जेवढ्या योजनेचा लाभ आम्ही घेतलाय तो फक्त आणि फक्त भाई सुरेश माडिक, भरत शेठ आणि विकास शेठ यांच्या वैयक्तिक माध्यमातून. कधी गोगावले परिवाराशी आपल्याला संपर्क आलाय का? आणि अनुभव कशा प्रकारे होता? हां, आला आहे. कारण आमच्या ह्या माझ्या जावई आहेत. त्यांचा 1.5 वर्षापूर्वी बैल चरायला गेलेला जंगलामध्ये आणि त्याला वाघाने मारलेलं. तर आम्ही वैयक्तिक शेठकडे गेलो, तर त्याने आम्हाला वैयक्तिक आर्थिक मदत केली आणि त्यातून त्याने आम्ही नवीन बैल घेतला. तर आपण बघितलं असेल, की वैयक्तिक मदत आपल्याला बरेचसे गोगावले साहेबांच्या माध्यमातून मिळाली आहे, असं इथल्या महिलांचं म्हणणं आहे. तसेच विकासही मोठ्या प्रमाणावरती विकास गोगावले आणि शिवसेनेच्या माध्यमातून झालाय. त्याचप्रकारे वेगवेगळ्या योजनांचा लाभ सुद्धा आपल्याला त्यांच्या मार्फत मिळतोय. त्यामुळे कुठेतरी आपल्याला विकास गोगावलेंचं पारडं या ठिकाणी जड असल्याचं पाहायला मिळतंय. विकासाच्या मुद्द्यावर आपण शिवसेनेच्या पाठीशी उभे असल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, महाड, रायगड.